मंडळी सध्या बाजारात गेलं की औषधाच्या आणि खताच्या किमती ऐकूनच अंगावर काटा येतो, नाही का? 1000-2000ची बाटली आपण अशी चुटकीसरशी विकत आणतो, पंपात टाकतो आणि पिकावर फवारतो. आपल्याला वाटतं झालं, आता आपलं पीक एकदम जोरात येणार, कीड मारणार आणि कपाशी, सोयाबीन, भाजीपाला एकदम हिरवागार होणार. पण थांबा गाड्यावर, जरा थांबा आणि कान उघडून ऐका. शास्त्रज्ञांनी आणि मोठ्या कृषी विद्यापीठांनी केलेल्या संशोधनातून एक धक्कादायक सत्य समोर आलंय. तुम्ही जी 1000 रुपयांची औषधाची बाटली आणून फवारताना त्यातलं फक्त 300 ते 400 रुपयांचंच औषध तुमच्या पिकाला मिळतं. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मग उरलेले 600-700 रुपये कुठे गेले? ते गेले थेट पाण्यात, म्हणजेच वाया. हो, तुम्ही ऐकलं ते अगदी खरं आहे. जवळपास आपण जी फवारणी करतो त्यातली 60 ते 70% फवारणी वायाच जाते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की हे औषध नेमकं वाया जातं कुठं, ते वाचवायचं कसं आणि आपल्या कष्टाचा एक एक रुपया पिकाच्या कसा कामी लावायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज तुमचा मोठा खर्च वाचणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय झायडेक्स प्रस्तुत गावभारी. म्हणजे हवेत गप्पा मारणं आपल्या रक्तात नाही, म्हणूनच आपण बोलतोय अगदी पुराव्या सकट. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात IRRI आणि आपल्या देशातील कृषी संशोधन परिषदेच्या म्हणजेच ICARच्या अहवालानुसार जेव्हा आपण पिकावर फवारणी करतो तेव्हा त्याचे थेंब वेगवेगळ्या कारणांमुळे पिकांपर्यंत पोहोचतच नाहीत. या विज्ञानाला स्प्रे ड्रिफ्ट किंवा रन ऑफ असंच म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्प्रे ड्रिफ्ट म्हणजे हवेने औषध उडून जाणे आणि रन ऑफ म्हणजेच पानावरून औषध गळून जमिनीवर पडणे. चला अजून सोपं करून सांगतो. हे 60 ते 70% औषध जातं कुठं? आता औषध वाया जाण्याची 4 मुख्य कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तर वाऱ्याचा वेग. म्हणजे तुम्ही दुपारी किंवा कडक उन्हात जोराचा वारा असताना फवारणी करता का? मग समजून जा, तुमच्या पंपातून निघणारे बारीक थेंब पिकावर पडण्याआधीच हवेत उडून शेजारच्या शेतात किंवा थेट आकाशात चाललेत. याला शास्त्रज्ञ इव्हॅपोरेशन आणि ड्रिफ्ट असं म्हणतात. आणि वाऱ्याचा वेगाचा थेट संबंध सांगायचंच झालं तर जेव्हा वाऱ्याचा वेग हा ताशी 15 किलोमीटर पेक्षा जास्त असतो अशा वेळी फवारणी टाळण्याची शिफारस आहे. तसेच प्रत्येक फवारणीचा वातावरणातील घटकानुसार आणि पिकानुसार एक डेल्टा पॉइंट असतो जो फवारणी कधी करायची हे सांगतो. याचा फायदा फवारलेलं औषध कारणी लागावं हा आहे. हा डेल्टा पॉइंट म्हणजेच हवेतील आर्द्रता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यांच्यावरून शास्त्रीय निष्कर्ष म्हणजेच फवारणीची योग्य वेळ असतो, जो आजकाल बऱ्याच हवामान अंदाज देणाऱ्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईट किंवा मोबाईल ऍप्लिकेशनवर समजत असतो. दुसरं कारण म्हणजे पानावरून ओघळून जाणे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सवय असते पीक औषधानं पार नाऊ घालायचं. पानातून औषध ठिबक ठिबक गळायला पाहिजे तरच औषध लागू झालं असं अनेकांना वाटतं. पण दादा, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. पानावरील मेणाचा थर औषध जास्त वेळ धरून ठेवत नाही. प्रमाणापेक्षा जास्त फवारलं की ते औषध जमिनीवर पडतं. पिकाच्या पानातून अन्न शोषलं जातं. जमिनीवर पडलेलं औषध फक्त माती खराब करतं, पिकाला अजिबात मिळत नाही. तिसरं कारण म्हणजे पाण्याचं मोजमाप आणि TDS. म्हणजे औषध किती महागडं आणा, जर तुमचं पाणी खराब असेल, विहिरीचं पाणी जास्त खारट असेल किंवा त्यात माती असेल तर औषधाची ताकद तिथंच 50% कमी होते. पाण्याचा सामू म्हणजे pH जर 7 पेक्षा जास्त असेल तर औषध पाण्यात विरघळण्याऐवजी त्याचे गुणधर्मच बदलून जातात. त्यानंतर पुढचा विषय म्हणजे नोझलचा प्रकार. तर बघा मंडळी, पंपाला पुढे जे नोझल असतं ना ते आपण वर्षानुवर्ष बदलत नाही. ते घासून घासून त्याचं बोक मोठं होतं, त्यामुळे थेंब बारीक पडण्याऐवजी पाण्याचे थेंब मोठे पडतात आणि ते पानांवर न थांबता थेट जमिनीवर गळतात. काही वेळा कचरा अडकून बरेच नोझल पूर्ण क्षमतेनं फवारा करू शकत नाहीत. अशा वेळी एक समान फवारणी होत नाही. आता तुम्ही म्हणाल, भाऊ कीटकनाशकाचं ठीक आहे, पण आम्ही जे विद्राव्य खतं उदाहरणार्थ 19-19, 052-34 फवारतो त्याचं काय? तर ऐका, पानांमध्ये स्टोमॅटा म्हणजेच लहान लहान पर्णरंध्रे म्हणजेच छिद्र असतात. ही छिद्रे सकाळी आणि संध्याकाळी उघडतात. जर तुम्ही भर दुपारी कडक उन्हात खतांची फवारणी केली तर ही छिद्रे बंद असतात. अशा वेळी पीक ते खत शोषून घेत नाही. परिणामी पानावर खताचा थर साचतो आणि ऊन पडल्यानंतर पानं जळतात. म्हणजेच खतही वाया आणि पीकही धोक्यात. मग आता करायचं काय? शेती करायचीच सोडून द्यायची का, की नुसता खर्च करत राहायचा? तर नाही, तोडगा आहे आणि तो अगदी सोपा आहे. फक्त आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील मंडळी. शास्त्रज्ञांनी यावर काही सोपे उपाय सांगितलेत, ते नीट लिहून घ्या किंवा डोक्यात फिट्ट करून ठेवा. नियम क्रमांक 1, फवारणीची योग्य वेळ. मंडळी, फवारणी नेहमी सकाळी 11च्या आत करा किंवा संध्याकाळी 4 नंतर करा. दुपारच्या उन्हात आणि जोराच्या वाऱ्यात फवारणी अजिबात करू नका. सकाळी किंवा संध्याकाळी पानांची छिद्र उघडी असतात, त्यामुळे औषध पूर्ण शोषलं जातं. त्यासाठी तुम्ही तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकता, जसं की बऱ्याच हवामानाच्या माहिती पुरवणाऱ्या कंपन्या
आपल्याला काही ठराविक किमतीमध्ये मोबाईल ऍप्लिकेशन देतात. यावरून आपल्याला हवामानाचा अंदाज, जसं की पावसाचा अंदाज, डेल्टा पॉईंट म्हणजेच फवारणीची योग्य वेळ, हे सर्व समजतं आणि फवारणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येते. क्रमांक 2, स्टिकर किंवा स्प्रेडरचा वापर. म्हणजे औषध फवारताना त्यात चांगल्या दर्जाचं सिलिकॉन बेस किंवा आयोनिक बेस असलेलं स्टिकर नक्की टाका. कारण स्टिकर काय करतं, त्या औषधाचा थेंब पानात पसरवतं आणि पानाला चिकटवून ठेवतं. त्यामुळे औषध खाली गळत नाही आणि वाया जाण्यापासून वाचतं. नियम क्रमांक 3, पाण्याचा पीएच तपासा. फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरा. खूप खारट पाणी असेल तर औषधाचा रिझल्ट येत नाही. मगाशीच सांगितलंय. बाजारात पाणी शुद्ध करणारे किंवा पीएच कमी करणारे पीएच कंडिशनर मिळतात, त्याचा वापर करा. आता एवढे सगळे स्टिकर, पेनिट्रेटर आणि पीएच बॅलन्सर घ्यायचं म्हणजे खर्चाचं काम. त्याऐवजी आपण झायटॉनिक ऍक्टिव्हचा वापर केल्यास ही सगळी कामं एकटं हे ऍक्टिव्ह करतं. याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बायोडिग्रेडेबल पॉलिमर सोबत मायक्रो इनकॅप्सुलेशन तंत्रज्ञानावर आधारित असल्यानं औषधाला जास्त काळ पानांवर टिकवून ठेवतं. औषधाची कार्यक्षमता म्हणजेच ताकद वाढवतं, पाण्याचा पीएच नियंत्रित करतं आणि याचाच परिणाम म्हणजे वारंवार घ्याव्या लागणाऱ्या फवारण्या कमी करून फवारणीच्या खर्चाची थेट बचत करतात. यानंतरचा पुढचा नियम क्रमांक 4, नोझल बदला. म्हणजे पंपाचं नोझल नेहमी तपासा. होलो कोन किंवा सॉलिड कोन नोझल फवारणीसाठी सर्वोत्तम मानले जातात, कारण यातून धुक्यासारखा बारीक फवारा निघतो जो पानावर व्यवस्थित बसतो. त्याचबरोबर तणनाशक फवारणीसाठी फ्लॅट जेट नोझलचा वापर करावा, म्हणजे खाच असलेला आणि इंग्रजी व्ही आकाराचा फवारा करणारा नोझल. तर बघा शेतकरी मित्रांनो, शेती हा काय तोट्याचा धंदा नाही, फक्त आपण योग्य व्यवस्थापन करायला शिकलो पाहिजे. आज बाजारात कंपन्या आपल्याला महागडी औषधं विकतात, पण ती कशी वापरायची हे अजिबात सांगत नाहीत. आपण कष्ट करून पैसा कमावतो, तो असा हवेत आणि मातीत वाया घालून कसं चालेल? आता इथून पुढे जेव्हा पण तुम्ही पंपाचा खटका चालू कराल, तेव्हा मनात विचार करा की मी जे फवारतोय ते पिकाला खरंच मिळतंय का किंवा या जात आहे. योग्य नियम पाळा, तुमचा पैसा वाचवा आणि फायद्याची शेती करा. बाकी तुम्हाला आजची माहिती कशी वाटली? तुमच्या भागात तुम्ही फवारणी करताना स्टिकर वापरता का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. सोबतच झायटॉनिक ऍक्टिव्ह हे उत्पादन जर तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही एक फोन नंबर दिलेला आहे, त्यावर नक्की कॉल करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या गावभारी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.